नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज भाऊचा धक्का रंगणार आहे आणि भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ स्पर्धकांची जबरदस्त शाळा घेताना दिसणार आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने गेल्या आठवड्यात राखी सावंतने जो काही पराक्रम केला होता त्याविषयी तिची शाळा नक्कीच होणार होती आणि त्याच पद्धतीची शाळा रितेश भाऊ घेताना दिसणार आहेत. गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे हा जो काही आठवडा गेला त्याच्यामध्ये राखी सावंतने अक्षरशः तिने बनवलेली भोपळ्याची भाजी, गरम गरम भाजी अक्षरशः तिने कचऱ्याच्या पेटीमध्ये डस्टबिन मध्ये टाकली होती. राखीला लोकांनी ट्रिगर केलं आणि राग म्हणून तिने अख्खीची अख्खी भाजी फेकून दिली. आता यावरती नक्कीच तिची शाळा व्हायला हवी होती आणि तशी शाळा होताना दिसते. रितेश भाऊ इथे राखीला सांगताना दिसते की तुम्हाला अजिबात अन्नाची कदर नाही, असं महाराष्ट्राला आणि लोकांना दिसते. ही गोष्ट इथे अजिबात खपवून घेतली जाणार नाही. रितेश भाऊ एवढेच बोलले की ही गोष्ट खपून घेतली जाणार नाही. इथे मांजरे कसर असते तर लोक तुमच्या तोंडात शेण घालताय, असं त्यांनी कदाचित सांगितलं असतं. मित्रांनो, राखीला नंतर भाऊ शिक्षाही देतात. राखीचं सांगायचं झालं तर राखीला बिग बॉसच्या घरामध्ये एंटरटेनमेंटसाठी आणलंय. एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा, असा राखीचा एक फंडा आहे. खूप काही करते ती बिग बॉसच्या घरामध्ये दिसण्यासाठी, लोकांना एंटरटेन करण्यासाठी, स्वतः दिसण्यासाठी आणि दुसऱ्याला दाखवण्यासाठी, तेही दिसण्यासाठी राखी खूप काही करते. जेव्हा राखी नवीन नवीन बिग बॉसच्या घरामध्ये आली होती तर जे काही ती करायची फार बरं वाटायचं ते सगळं बघून. पण आत्ता हल्ली हल्ली ना राखी जे काही करते ना ते अक्षरशः इरिटेट वाटतं. नको, बस झालं राखी, असं एकंदरीत सांगण्याची वेळ आली. पण जो काही 4-5 दिवसापूर्वी जो पराक्रम राखीने केला ना तो फार विचित्र होता. असं अन्नाचा अपव्यय करू नये. म्हणजे अक्षरशः बनवलेली तयार झालेली भाजी तिने कचऱ्याच्या कुंडीमध्ये टाकून दिली, डस्टबिनमध्ये टाकून दिली. तर याच्यावरती तिची शाळा नक्कीच होणार होती आणि त्या पद्धतीने तिची शाळा देखील झालेली आहे. आता रितेश देशमुख तिला एक शिक्षा सुनावताना दिसत आहेत की राखी, तुम्हाला या सगळ्याची शिक्षा स्वरूप पूर्ण सीझनभर, आता पूर्ण सीझनभर तिला किचनमध्ये जायचं नाही, की पूर्ण सीझनभर ती नॉमिनेट असणार आहे, की पूर्ण सीझनभर ती कॅप्टन पदाची उमेदवार होऊ शकत नाही. आता यापैकी कुठली शिक्षा मिळते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु या शिक्षेचा राखीवरती काही परिणाम होणार नाहीये. राखी, तिला जसं वागायचं तसंच ते बिग बॉसच्या घरामध्ये वागणार आहे. शिक्षेचा तिला जरा पण परिणाम होत नाही. पण एकंदरीत मला असं वाटतं की राखी आता जे काही करते ना ते थोडंसं इरिटेट वाटायला लागले, फार अति होतंय असं एकंदरीत वाटतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि रितेश भाऊ ज्या पद्धतीने सांगतायत की तुम्हाला आता शिक्षा स्वरूप पूर्ण सीझनभर, सीझनभर काय, तिला किचनमध्ये पाठवू नये, नॉमिनेट करावं, की कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर काढावं, की तिचं गोल्डन रेशन कार्ड पूर्ण सीझनभर काढावं, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आणि राखी हे जे काही पराक्रम सध्या बिग बॉसच्या घरामध्ये करते एंटरटेनमेंटसाठी, हे योग्य आहे का? आणि माझ्यासारखं तुम्हालाही राखी आता थोडी इरिटेट वाटायला लागली का? याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. खरंच मित्रांनो, जेव्हा राखी पहिल्यांदा आली होती ना तेव्हा फार बरं वाटलं की चला, राखी पूर्ण बिग बॉसचा शो चालवते, पाहायला फार बरं वाटत होतं. पण आता थोडंसं इरिटेट वाटायला लागले. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.